मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये ईस्ट इंडिया कंपनी तांबे, शिसे, बंदुकीची दारू, तोफा बंदुका, जस्त, पारा, वेगवेगळ्या दर्जाचे कापड, रंगीत कापड, कापसाची लाल सूत, दोर इत्यादींचा पुरवठा करीत असे. तांबे मुख्यतः जपानहून डच आणत असत आणि त्याचा सर्व महाराष्ट्रात पुरवठा करण्यात येत असे. शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये कोकण युद्धक्षेत्र बनल्यामुळे त्याचा कोकणातील व्यापार उद्यमावर घातक परिणाम झाला व त्यांचा हळूहळू ऱ्हास झाला. पण शिवरायांच्या स्वाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी कार्यावरती घणाघाती प्रहार केला. शिवरायांनी व्यापार उद्यमांच्या महत्त्वाची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्यांनी व्यापार उद्यमास उत्तेजन देण्याची पराकाष्ठा केली. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला तिचा व्यापारी माल विकण्यास घाटमाथ्यावरती देशात नेण्याची परवानगी दिली नाही, पण तो व्यापार उद्यमापुरते इंग्रजांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यास राजी होते. ईस्ट इंडिया कंपनीस व्यापाराच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्याकडून प्रोत्साहनाची वागणूकच मिळाली. तरीही कंपनी लोकांच्या साध्या राणीमुळे महाराष्ट्रात मोठ्या परिणामावरती व्यापार करू शकले नाही. शिवाजी महाराजांच्या त्यांच्याजवळ असलेल्या मोठ्या प्रमाणावर मालाच्या विक्रीसाठी मुंबईस आपल्या व्यापारासाठी एक गोदाम बांधायचे होते आणि कंपनी या गोष्टीची स्वागतार्थ म्हणून उपयोग करून शिवाजी महाराजांच्या मुलकात आपला व्यापार वाढवण्यास अनुकूल आणि उत्सुक होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.